नमस्कार, अनुष्का's होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट पुडिंग। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एका बाउलमध्ये अर्धा कप दूध घेतलेला आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर 2 चमचे कोको पावडर घ्यायचे आहे, 1/4 कप साखर घ्यायची आहे। हे व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे। खायला खूप छान लागते हे चॉकलेट पुडिंग। त्यानंतर एका कढईमध्ये 1 कप दूध घ्यायचं आहे। मिक्स केलेलं कोको पावडर दूध यामध्ये घालायचं आहे आणि मीडियम गॅसवर एकसारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर ते खाली लागतं दूध। झटपट अशी होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। 10 ते 5 मिनिटात हे एकदम घट्टसर होतं। या पद्धतीने घट्ट करून घ्यायचं आहे। नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला। हे बाहेरच थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवायचं आहे। मी याच्यावर चोको चिप्स घातलेले आहेत, तुम्ही नाही घातले तरी चालेल। त्यानंतर फॉइल पेपरने हे असं कव्हर करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बाउलमध्ये मधून काढून घ्यायचं आहे आपल्याला। वरून याच्या कोको पावडर घातलेली आहे। रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।